त्याच्या आणि अधिक माहिती घेतली असता गावामध्ये असं कळालं की तो राजू रामचंद्र पवार नावाचा व्यक्ती आहे. त्याची ती बॉडी आहे आणि ज्या अर्थी त्याच्या अंगावर जखमी होते त्याच्यावरून हे स्पष्ट झालं की हा मर्डरचाच प्रकार आहे. त्यामुळे तात्काळ मर्डरचा गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये दृश्यम स्टाईल हत्येचा थरारक कट उघड. माईक लेकांनी रचलेला खून अवघ्या 8 दिवसांत पोलिसांनी केला उघड. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक आणि थरारक हत्येचा पर्दाफाश पोलिसांनी अवघ्या 8 दिवसांत करून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. चित्रपट दृश्यम आणि क्राईम पेट्रोल पाहून प्रेरणा घेत माईक लेकांनीच हा खून रचल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या घटनेत राजू पवार यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हा प्रकार अपघात अथवा बेपत्ता प्रकरण वाटावे यासाठी आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या कसोशीच्या तपासामुळे अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण कट उघडकीस आला. चित्रपट पाहून गुन्ह्याची आखणी. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी माईक लेकांनी गुन्हा करताना चित्रपटातील पद्धतींचा वापर केला. मृतदेह लपवणे, दिशाभूल करणारी माहिती देणे, मोबाईल कॉल्स व हालचाली नियोजनबद्ध ठेवणे अशा अनेक क्लुप्त्या वापरण्यात आल्या होत्या. पोलीस तपासाची धडाकेबाज कामगिरी. कन्नड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील सूक्ष्म पुरावे आणि संशयितांच्या विसंगत जबाबांमधून सत्य बाहेर काढले. अखेर आरोपी माईक लेकांना अटक करून गुन्ह्याची कबुली मिळवण्यात पोलिसांना यश आले. जिल्ह्यात खळबळ. या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून चित्रपट पाहून गुन्हे करण्याचे वाढते प्रकार चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. जेव्हा तिथं माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार वय वर्ष 45 याची आहे ती बॉडी अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला. LCB PI त्याचबरोबर ॲडिशनल SP SDPO हे सर्व त्या ठिकाणी पोहोचले. BDDS डॉग स्क्वॉड त्याचबरोबर FSLची जे टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास 3 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या. जवळपास 8 दिवस नॉनस्टॉप तपास कंटिन्यूस चालू होता. या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता, जंगल एरिया होता. त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही CCTV कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला मदत होत नव्हती. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमची टीम तिथे खचली नाही आणि LCBची टीम असो ज्यामध्ये PI LCB त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांची टीम SDPO कन्नड ग्रामीण हे नॉनस्टॉप 8 दिवस जवळपास 70 ते 80 वेगवेगळ्या साक्षीदारांना त्यांनी तपासले. जे संशयित होते त्यांना वेगवेगळं घेऊन तपासलं आणि काल 20 तारखेला आम्ही सकाळी डिजिटल एव्हिडन्सेस व इतर गुप्त माहितगार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत काय नाव राजू जोधा पवार यांची पत्नी आहे तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं. यामध्ये खुनाचा कारण बेसिकली जो मयत व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे